पंडित शास्त्र अस्त्र शास्त्रात पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक श्रीमान योगी बुद्धिवंत कीर्तिवंत कुलवंत नीतिवंत धनवंत सामर्थवंत महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. युवराज शिवपुत्र स्वराज्य रक्षक महातेजस्वी महापराक्रमी धर्मशास्त्र पंडित ज्ञानगोविंद सर्जारण धुरंधर चारित्र्य संपन्न छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जय असो, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जय असो, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जय असो. ओ जय भवानी जय शिवाजी आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचा जिजाऊमा साहेबांचा सर्व खोत असो येरुंकर असो सभी शहरवासियों को और पूरे महाराष्ट्र के लोगों को गुड़ी पड़वा की हार्दिक शुभेच्छा। नमस्कार दर्शकों, मैं हूं केतन बारिया और आप देख रहे हैं हम लोग पूछेंगे। दर्शकों मैं मौजूद हूं न्यू गोल्डन नेस्ट में, जहां पर जो है यहाँ के सभी संगठन ने मिलकर जो है गुड़ी पड़वा के निमित्त विविध कार्यक्रम रखे और सुंदर से कार्यक्रम ऐसे रखे जहां पर छोटे बच्चों को देवी देवताओं का रूप देकर और महाराष्ट्र के आराध्य देव श्री शिव छत्रपति उनकी एक छवि बनाकर यहाँ पर जो है दिखावा किया गया और काफी सुंदर से कार्यक्रम रखे गया था। रूबरू होते यहाँ पर उपस्थित सारी नगर सेविका और इस संगठन के लोगों से और जानने की कोशिश करते हैं कि इस कार्यक्रम मार्फत वो लोगों को क्या कहना चाहते हैं। प्रथम आज सर्वांना जो आहे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. काय म्हणाला की संघटनांनी आज जो आहे इथे कार्यक्रम ठेवलेले आहेत? ह्या संघटनेचं उद्दिष्ट एकच आहे की मराठी अस्मिता टिकणं. मराठी अस्मितेसाठी ही संघटना धुरा घेऊन बाहेर पडलेली आहे. गोल्डन नेस्टच नव्हे तर न्यू गोल्डन नेस्ट आणि मीरा भाईंदर हा परिसर पहिल्यांदा मराठीमय करणं, मराठी संस्कृती टिकवून ठेवणे आणि त्या संस्कृतीला पुढे नेणे. कारण असं मी म्हणणार नाही की मराठी संस्कृती मागे पडते, परंतु आपण प्रेझेंट करायला मागे पडतोय. आपण त्या कार्यक्रमाला कारण आपण नोकरीवाली सर्वसामान्य लोक असतो आणि त्यामुळे मराठी कार्यक्रमाला आपल्याला वेळ देता येत नाही. पण मला मराठी माणसांना आवर्जून सांगायचं आहे की अशा कार्यक्रमाला तुम्ही सातत्याने येत राहिलं पाहिजे. आपली मराठी संस्कृती ही इतर परप्रांतीय जे आहेत ते आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून इथे काम करत आहेत, त्यांना ते शिकू इच्छित आहेत, परंतु आपण दाखवलीच नाही तर ते कुठून शिकणार. त्याच्यामुळे आपल्याला दाखवणं पहिलं क्रमप्राप्त आहे. हळूहळू ते देखील आपल्या खांद्याला खांदा लावून या कार्यक्रमात सहभागी होतील. आता सिंग साहेब आमच्या कार्यक्रमाला सहभागी झाले, ते अमराठी आहेत, परंतु त्यांना मराठी संस्कृती कशी असते काय असते हे बघण्याची आवड आहे आणि ती संस्कृती पुढे नेण्यासाठी ते पाठबळ देतात आपल्याला. आणि अशा लोकांना बरोबर घेऊन आपल्या सर्व धर्मांना सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन मराठी संस्कृती टिकवणं हा एकच उद्देश घेऊन आम्ही बाहेर पडलोय आणि तो टिकवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. आकांक्षा नगरसेविका म्हणून पहिला जो गुढीपाडवा आणि पहिलेच कार्यक्रम उपस्थिती काय म्हणून? नमस्कार, मी सर्वांना न्यू गोल्डन नेस्ट फेस 11 to 14 या सर्वांना म्हणजे कुटुंबापासून मी गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन मराठीचे जे वर्ष आहेत त्याची पण मी शुभेच्छा देते. माझ्या बिरकर परिवारातर्फेतून आणि नागोबा फाउंडेशनच्या तर्फेतून मी खूप खूप शुभेच्छा देते सर्वांना आणि सर्व कुटुंबांना. सर्वप्रथम आमच्या चॅनल मार्फत आपला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपण या कार्यक्रमाला उपस्थित झाला काय म्हणाल? आपल्याला पण हार्दिक शुभेच्छा. पाडव्याच्या निमित्त हे मराठी मोळा सण असा साजरा होताना न्यू गोल्डन नेस्टमध्ये
हे दुसरं वर्ष आहे. असाच उत्सव साजरा होत आहे. आणि आज आपण पाहिलं दिखावा छत्रपती शिवाजी महाराज जिजामाताचा जो वेशभूषावरती आणि ह्याच्यावरती सगळा कार्यक्रम महिलांनी बसवला आहे. आणि मी नेहमीच सांगत असतो, न्यू गोल्डन एज 11 ते 16पर्यंत 15पर्यंत ही महिलांचा जी वर्ग आहे ते मोठ्या प्रमाणात उत्सवात सामील होतो आणि सभा घेतो. असं सर्व महिलांना पण आज गुढीपाडव्याच्या निमित्त शुभेच्छा देतो. आणि ह्या महिलांना उत्सवामध्ये उत्सव आणण्याचं काम आमची सगळी पुरुष मंडळी करते. आमचे अध्यक्ष आहेत कुडाळकरजी आहेत, आमचे येरुंगकरजी आहेत, खोत आहेत, दुसरे येरुंगकर आहेत, आमचे सुर्वे ही सावंत जे आहेत, सर्वच आमचे टीम सगळे आता इथं उपस्थित आहे. सगळ्यांचीच नावं घ्यायला जरा कठीण होत आहे, कारण का काय पुढे आहेत काय पाठी आहेत आणि सगळ्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. आणि असं उन्हाचा तडाखा ह्या 12 वाजता एवढ्या प्रमाणामध्ये चालत असतानासुद्धा आपल्या देखावा किंवा आपला सण कसा साजरा केला पाहिजे ह्या शहरामध्ये सण साजरा होताना प्रामुख्याने मी विनंती करेल आपल्या चॅनलच्या मार्फत, कारण आपण पण ह्या संधीचा लाभ घेतला आणि संधी सोडली नाही. आणि आपण आलात त्यावर आपल्यालाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि आपल्याला पण धन्यवाद देतो, कारण आपण आपल्या चॅनलच्या मार्फत मराठीमुळा हा सण साजरा होताना आपण दाखवताल पूर्ण ह्या शहरामध्ये, शहराच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये आपल्या चॅनलच्या मार्फत जाईल. असं आपल्या चॅनलला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो, आपल्या सर्व सहकार्याला देतो. आणि स्थानिक नगरसेवक आकांक्षा विरकर आले, त्यांनाही मी त्यांचंही अभिनंदन करतो. आमचे महेश म्हात्रे येतात, दीपक सावंत, त्रिपाठी हे आता येतच आहेत. तरी सर्व नगरसेवकांनीसुद्धा अशा कार्यक्रमामध्ये सामील होऊन आपला जे मनोबल आहे ते वाढवलं पाहिजे. असे आमचे सर्व नगरसेवक आपल्यासोबत आहेत, कारण ह्या वार्डाने ह्या विभागाने भरभरून प्रेम आमच्या नगरसेवकावरती केलेलं आहे, हे आम्ही कुठं विसरणार नाही. आज गुढीपाडव्याच्या निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाजन साहेब, आज तुमची संघटनांनी इथे जे पाडव्याच्या निमित्ताचे कार्यक्रम काय कार्यक्रम ठरलेला आपण इथं? सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आज जो कार्यक्रम आपण इकडे बघत आहोत याची तयारी न्यू गोल्डन नेस्ट फेज 11 ते 15 मधील सर्व रहिवाशांनी मेहनत घेतलेली आहे. दररोज रात्री कामावरून सुटल्यावरती लेडीज जेंट्स यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतलेली आहे, तालीम तयारी केलेली आहे. आणि आज या दिवशी आपण हा कार्यक्रम सर्वांच्या प्रयत्नाने पूर्ण करत आहोत. या कार्यक्रमामध्ये आपण लाठीकाठी कार्यक्रम, परत मराठी गाण्यांवरती डान्स, नाच, लेझिम आणि मिरवणूक काढणार आहोत आणि नंतर कार्यक्रमाची सांगता करणार. क्या गुड़ी पड़वा के निमित्त मराठी भाइयों को, मराठी भाई लोग हमारे सब साथ में हम लोग रहते हैं. हमने कभी सोचा ही नहीं, हम यहाँ महाराष्ट्र में रहते भाई लोग हमेशा हमारे साथ भाईचारे के साथ रहते हैं, हमें हमेशा आगे आगे रखते हैं. कभी हमको ये फील नहीं हुआ था कि ये लोग हमारे कहीं बाहर के लोग हैं. और ये मैं यहाँ पे 25 साल से रहता हूँ मराठी भाइयों के साथ. महाराष्ट्र ने हमको सब कुछ दिया है, घर गाड़ी बंगला सब कुछ दिया है और भाइयों का प्यार भी मिला है. हमेशा इनके साथ मैं रहना चाहता हूँ. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.